महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेतही मंजूर. विधानसभेत विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर परिषदेत मात्र महाविकास आघाडीची विरोधाची भूमिका. विधेयकात नक्षलवाद हा शब्द नसून विरोधी विचारांना दडपण्यासाठी विधेयक आणल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभापतींकडे दिलं असहमतीपत्र. बळजबरीनं अथवा आमिष दाखवून होणारं धर्मांतरण रोखण्यासाठीचा कायदा करण्यासाठी स्थापन समितीच्या अहवालावर लवकरच कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. राज्यातले 3,500हून अधिक अनधिकृत भोंगे उतरवण्यात आले असून यापुढे असे भोंगे लागल्यास प्रभारी पोलीस अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जाईल. मुख्यमंत्री. राज्यातले सर्व पाणंद रस्ते शेतमालाच्या वाहतुकीसाठी सक्षम करण्याच्या योजनेसाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. देशांतर्गत विमानसेवा गुंतवणुकीचं आकर्षण असल्याचं सांगत राज्यात लवकरच 30 जिल्ह्यांपर्यंत विमानसेवेचा विस्तार करणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत टेलर फ्रिट्झ आणि कार्लोस अल्कराज यांच्यात उपांत्य फेरीचा सामना. आणि लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडची दुसऱ्या दिवशीही संथ आणि सावध खेळ.